नमस्कार, मी श्री MDB इन्फोटेक मधून. गेली 20 वर्षे आम्ही टॅलीचे सेल्स अँड सर्व्हिस इम्प्लिमेंटेशन सर्टिफाईड पार्टनर आहोत. आज मी तुम्हाला टॅली प्राईम 7.0 या लेटेस्ट रिलीज मध्ये कंपनी क्रिएट कशी करायची याबद्दल माहिती सांगणार आहे. तर चला सुरू करूया. मी टॅली ओपन करतोय. टॅली ओपन केल्यानंतर सिलेक्ट कंपनी असा विंडो येईल. यामध्ये मी क्रिएट कंपनी यावर क्लिक करतोय आणि एंटर दाबतोय. एंटर दाबल्यानंतर असा विंडो ओपन होईल. यामध्ये कंपनी डेटा पाथ असं लिहिलंय. या डी ड्राईव्हच्या टॅली 7.0 आणि न्यू डेटा 7.0 डेटा ह्याच्यामध्ये आपण आता क्रिएट केलेली कंपनी सेव्ह होईल. तर इथं कंपनी नेम विचारले. मी डेमोसाठी ABC लिमिटेड अशी कंपनी क्रिएट करतोय. एंटर दाबल्यानंतर मेलिंग नेम मध्ये पण तेच येईल. मेलिंग नेम मध्ये जे असेल ते आपल्या रिपोर्ट्सवर जसे की बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस यांच्यावर येईल. प्रिंटिंगला पण तेच येईल. परत एंटर करतोय. इथं ऍड्रेस विचारेल. मी इथं ऍड्रेस टाकून घेतोय. एंटर करून घेतोय. इथं स्टेट विचारेल. मी स्टेट टाकून घेतोय, महाराष्ट्र. पिनकोड, इथला पिनकोड टाकून घेतो. इथं आपल्या कंपनीचा टेलिफोन नंबर असेल तर तो टाकून घ्यायचा आहे. मी इथं एंटर मारून घेतोय. इथं एक मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. एंटर. फॅक्स, ईमेल असेल तर ईमेल टाकून घेतोय. इथं फायनान्शियल इयर बिगिनिंग विचारतो. इथं आपण फायनान्शियल इयरची स्टार्टिंग टाकून घेतोय. इथं ऑलरेडी 1/4/26 आलेला आहे, तर या फायनान्शियल इयरचं बिगिनिंग आलेलं आहे. इथं कंट्रोल युजर ऍक्सेस टू कंपनी डेटा विचारले. इथं नो आहे. इथं यस केलं तर आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे. इथं मी फॉर युजर नेम टाकून घेतोय ऍडमिन आणि पासवर्ड टाकून घेतोय. इथं बेस करन्सी विचारेल. आपण इथं रुपीजच ठेवायचा आहे. इथं F12 दाबल्यानंतर इथं ऍडिशनल कॉन्फिगरेशन येतील. इथं यस केल्यानंतर आपल्याला बरेचसे ऑप्शन्स दिसतील. इथं बेस करन्सी रुपीज ठेवायचा आहे. फॉर्मल नेम हेच ठेवायचं आहे. सफिक्स सिम्बॉल टू अमाऊंट नो. ऍड स्पेस बिटवीन अमाऊंट अँड सिम्बॉल आहे तसंच ठेवायचं आहे. एंटर मारून घ्यायचं आहे. एंटर मारून घेतल्यानंतर इथं ऍक्सेप्ट करायचं आहे. इथं आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड विचारेल. आपण आता जो युजर नेम ठेवलेला आहे आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. इथं आपल्याला असा विंडो येईल की कंपनी क्रिएटेड सक्सेसफुली. ह्याच्यानंतर ऍडिशनल ऑप्शन्स येतील. यावर यस करून घ्यायचं आहे. इथं बरेचसे ऑप्शन्स असतील जसे की मेंटेन अकाउंट्स, यस आहे. इनेबल बिल एंट्री, यस. यातले जे ऑप्शन्स आपल्याला पाहिजे आहेत ते यस करून घ्यायचे आहेत. मी आता एंटर करून पुढे जातोय. इथे इनेबल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. इथं जर आपला GST नंबर असेल तर यस करायचं आहे, नसेल तर नो करून पुढे जायचं आहे. मी इथं यस करतोय. यस केल्यानंतर रजिस्ट्रेशन स्टेटस ऍक्टिव्ह असेल. एंटर करत खाली यायचं आहे. स्टेट महाराष्ट्र. रजिस्ट्रेशन टाईप वर जायचं आहे. रेग्युलर असेल तर रेग्युलर, कंपोजिशन असेल तर हेच सिलेक्ट करायचं आहे. एंटर करून घेतोय. मी इथं GST नंबर टाकून घेतोय. इथं आपण R1 कधी भरतो हे टाकायचं आहे. मंथली आहे का क्वार्टरली आहे. इथं GST युजर नेम टाकायचा आहे. तुम्ही जेव्हा टॅलीमध्ये GST युजर नेम टाकत असता तेव्हा हा GST पोर्टलला इथं जो तुम्ही युजर नेम वापरता
तोच तिथं टाकायचा आहे. इथं नॉट ऍप्लिकेबल. ई इनव्हॉइसिंग असेल तर इथं येस करून घ्यायचं आहे. ते कधीपासून ऍप्लिकेबल आहे ही डेट टाकायची आहे आणि प्लेस टाकायचा आहे. मी इथं डेमोसाठी कोल्हापूर टाकून घेतोय. ई वे बिल ऍप्लिकेबिलिटी विचारली. ई वे बिल ऍप्लिकेबल असेल तर येस टाकायचं आहे. एंटर करून घ्यायचं आहे आणि येस म्हणायचं आहे. इथं पुढे एंटर करून सेव्ह करायचं आहे. हे सेव्ह केल्यानंतर आपली कंपनी सक्सेसफुली क्रिएट झालेली आहे. थँक्यू.